guests of honor. May I now invite and request Honorable Shri Ajit Pawar, the Deputy Chief Minister, State of Maharashtra, to share his thoughts. नमस्कार। भारत के सर्वोच्च न्यायालय के माननीय मुख्य न्यायमूर्ति सूर्यकांत जी का सम्मान आज मुंबई उच्च न्यायालय की ओर से किया जा रहा है। यह महाराष्ट्र के दृष्टिकोण से खुशी और गर्व की बात है। राज्य सरकार के प्रतिनिधि के रूप में इस कार्यक्रम के लिए मुझे आमंत्रित करने के लिए मैं सबसे पहले मुंबई उच्च न्यायालय के माननीय न्यायमूर्ति श्री चंद्रशेखर जी का हृदय से आभार व्यक्त करता हूं और उन्हें धन्यवाद भी देना चाहता हूं। माननीय मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ति सूर्यकांत जी का मैं राज्य सरकार की ओर से तथा राज्य की 13 करोड़ जनता की ओर से तहे दिल से हार्दिक स्वागत करता हूं। भारत के 53वें मुख्य न्यायाधीश के पद पर आसीन होने के लिए उन्हें बधाई देता हूं तथा उनकी आगामी सफल कार्यकाल के लिए हृदय से शुभकामना भी देना चाहता हूं। मुंबई उच्च न्यायालय हे देशातील तसं बघितलं तर सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित न्यायसंस्था म्हणून ओळखली जाते। मुंबई उच्च न्यायालयाच्या 150 वर्षांहून अधिक मोठा वारसा हा लाभला गेलेला आहे। या न्यायालयाने देशाला अनेक महान कायदेतज्ञ आणि न्यायाधीश दिलेत। त्यापैकी अनेक जण देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेले आपण सर्वांनी पाहिलेले आहेत। माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रचूड जी आणि माननीय न्यायमूर्ती भूषण गवई जी अशा या गौरवशाली परंपरेच्या साक्षीने सरन्यायाधीशांचा सत्कार होणं हे आम्हा महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि मुंबईच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची आणि महत्त्वाची बाब आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत जी यांचा प्रवास हा एका उच्च पदाची प्राप्ती नाही केवळ, तर तो देशाच्या लोकशाही मूल्यावर आणि संधीच्या समानतेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्यासाठी एक प्रेरणा स्रोत आहे। हरियाणातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती हे आपल्या निष्ठा, बुद्धिमत्ता, परिश्रमाच्या बळावर देशाच्या सर्वोच्च न्यायिक पदावर विराजमान होणं ही भारतीय न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे। समान संधीचं प्रतीक म्हणून आपण याकडे पाहिलं पाहिजे। न्यायमूर्ती सूर्यकांतजींचा आजवरचा प्रवास हा कष्ट, संयम, कायद्याप्रती असलेल्या अढळ निष्ठेचा प्रवास आहे। हरियाणाच्या भूमीतून सुरू झालेला हा प्रवास आज देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेला आहे। त्यांच्या या दीर्घ व महत्त्वपूर्ण कार्यकाळात त्यांच्यासमोर अनेक संवैधानिक, प्रशासकीय व सामाजिक आव्हाने उभी राहणार आहेत। त्यावरील त्यांचे निर्णय भारताच्या भविष्य काळाला दिशा देतील। मातीशी जोडलेली त्यांची पार्श्वभूमी असल्यामुळे सामान्य माणसांच्या समस्यांची व गरजांची त्यांना सखोल माहिती आहे। पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात सुरुवातीला वकील त्यानंतर न्यायाधीश म्हणून काम करत असताना त्यांनी भूमी अधिग्रहण व प्रशासकीय कायद्यांशी संबंधित प्रकरणावर अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिलेले आपण पाहिलेत। हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांनी काम पाहिलं। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ते सरन्यायाधीश अशी त्यांची कारकीर्द राहिली। अनेक महत्त्वपूर्ण खंडपीठांचे त्यांनी नेतृत्व केले। उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम करताना आदरणीय सूर्यकांतजी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी जे प्रयत्न केले ते आपल्या सर्वांच्यासाठी मार्गदर्शक आहेत। नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटीच्या माध्यमातून गरीब व वंचित घटकांना मोफत कायदेशीर सेवा उपलब्ध करून दिली। इंडियन लॉ इन्स्टिट्यूटमध्ये विविध समित्यांच्यामध्ये त्यांनी काम केलं आणि न्यायिक शिक्षण व कायद्याच्या अभ्यासात त्यांचं महत्त्वाचं योगदान देखील राहिलेलं आहे। न्याय व्यवस्थेला पायाभूत सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता आमच्याकडनं भासू दिली जाणार नाही। अलीकडच्या काळात अनेक न्यायालयाच्या इमारतींची उद्घाटनं ही महाराष्ट्रामध्ये झालेली आहेत। अनेक ठिकाणी नवीन न्यायालय सुरू करण्यात येत आहेत। कोल्हापूर इथं अलीकडच्याच काळात सर्किट बेंचची स्थापना देखील केली गेली। त्यामुळे लोकांच्या प्रवासाचा वेळ आणि खर्च हा वाचला है। मुख्य न्यायमूर्ति श्रीकांत जी का 15 महीनों का कार्यकाल भारत के इतिहास में एक महत्वपूर्ण अध्याय होगा। संवैधानिक कानून के उनकी गहन
विशेषणता प्रशासनिक कार्यों में उनकी तत्परता तथा सामाजिक न्याय के प्रति उनकी अटूट प्रतिबद्धता को देखते हुए उनके नेतृत्व में सर्वोच्च न्यायालय में न्याय और समानता के मूल्यों को और अधिक मजबूती मिलेगी, ऐसा मेरा पूरा विश्वास है। एक बार फिर आदरणीय मुख्य न्यायमूर्ति सूर्यकांत जी का उनके आगामी कार्यकाल के लिए शुभकामनाएं देता हूं तथा अपने भाषण को विराम देता हूं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। Thank you, Honorable Sir.